नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। एका 10 वर्षाच्या मुलाच्या आयुष्यात एका रात्री सगळं संपलं। वडील मजुरीसाठी गेली पण परत आली मृत अवस्थेत। सगळ्यांनी सांगितलं अपघात होता, पण त्या मुलाला वाटत होतं काहीतरी मोठं लपवलं जातंय। तो मुलगा गाड्या पुसत मोठा झाला, पण त्याच्या मनात एकच प्रश्न होता, माझ्या बाबाचा मृत्यू खरंच अपघात होता का? आणि जेव्हा त्यांनी सत्य शोधायला सुरुवात केली तेव्हा समोर आलं असं रहस्य जे सगळ्यांना हादरवून टाके। तर ही कथा शेवटपर्यंत नीट ऐका। गावाच्या कडेला एक छोटंसं कोलारू घर होतं। घराच्या अंगणात एक जुना आंब्याचा वृक्ष आणि त्या झाडाखाली बसलेला एक 10 वर्षाचा मुलगा। त्याचं नाव होतं राहुल। राहुल साधा होता, पण त्याच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती। त्याच्या हातात एक जुनी वही होती आणि तो काहीतरी लिहित होता। तेवढ्यात मागून आवाज आला, अरे राहुल, काय करतोस? एवढा मन लावून राहुल हसला आणि वळून पाहिलं। ते होते त्याचे वडील गणेश। साधे कपडे, कपाळावर घाम, पण चेहऱ्यावर समाधान। राहुल म्हणाला, बाबा, मी मोठा होऊन इंजिनियर बनणार आहे, मोठे मोठे पूल बांधणार। गणेश हसला आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, माझा मुलगा नक्की मोठा होणार, पण त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल। राहुल लगेच म्हणाला, मी करीन बाबा, तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा। त्या घरात श्रीमंती नव्हती, पण प्रेम खूप होतं। आई स्वयंपाक करत होती, चुलीवरून निघणारा धूर आणि त्यात मिसळलेलं तिचं ममत्व। ती म्हणाली, राहुल, चल जेवायला, तुझ्या आवडीची भाकरी आणि भाजी केली आहे। 3 जण एकत्र बसून जेवत होते, हसत होते, बोलत होते। तो क्षण इतका सुंदर होता की जणू काळ थांबला होता। रात्र झाली होती, बाहेर वारा सुटला होता, आकाशात काळे ढग जमले होते। गणेश शांत बसले होते, त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी विचार दिसत होता। आईने विचारलं, काय झालं, एवढं शांत का आहात? गणेश हळू आवाजात म्हणाले, येथे काम नाहीये, पैसे कमी पडतायत, मी उद्या दुसऱ्या गावी जातोय मजुरीसाठी। हे ऐकताच राहुल थबकला, बाबा, तुम्ही आम्हाला सोडून जाणार? गणेशने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाले, सोडून नाही रे, तुझ्यासाठी जातोय, तुझं शिक्षण थांबता कामा नये। राहुलच्या डोळ्यात अश्रू आले, मला काही नको, तुम्ही येथेच राहा। आई शांतपणे रडत होती। सकाळ झाली, गावात थंड वारा वाहत होता, पक्ष्यांचे आवाज होते, पण घरात शांतता। गणेश निघायला तयार होत होते, राहुल त्याच्या पायाला मिठी मारून रडत होता, बाबा लवकर या। गणेशने त्याला उचललं आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाले, मी लवकर येईन आणि तुझ्यासाठी खूप काही घेऊन येईल, पण तू एक वचन दे। काय बाबा? काही झालं तरी शिक्षण सोडायचं नाही। राहुलने मान हलवली, मी वचन देतो। गणेश हळूहळू चालत निघाले। राहुल त्यांच्याकडे पाहत उभा होता, तोपर्यंत पाहत राहिला जोपर्यंत ते दिसेनासे झाले नाहीत। त्या रात्री आकाशात विजा चमकत होत्या, पाऊस जोरात पडत होता। राहुल खिडकीतून बाहेर पाहत होता। त्याच्या मनात एक विचित्र भीती होती, काहीतरी वाईट घडणार आहे अशी जाणीव त्याला होत होती। आणि खरंच दुसऱ्या दिवशी जे घडलं त्याने राहुलचं आयुष्य कायमचंच बदलून टाकलं। रात्र अजूनही संपली नव्हती, आकाशात काळे ढग, विजा कडकडाट होत्या आणि पाऊस जणू काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता। राहुल खिडकीत उभा होता, त्याच्या डोळ्यात झोप नव्हती, मनात एकच विचार, बाबा आता कुठे असतील? आई मागून म्हणाली, झोप आता, उगाच विचार करू नको। पण राहुलच्या मनात एक अज्ञात भीती घर करून बसली होती। ठकठक आवाज झाला, मध्यरात्री दारावर कोणीतरी जोरात ठोका मारत होती। आई दचकली, राहुल घाबरला। आईने थरथरत्या हातांनी दार उघडलं। दारात गावचा पाटील आणि 2 माणसं उभी होती, त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते। पाटील हळू आवाजात म्हणाले, ताई, एक वाईट बातमी आहे। आईच्या हातातून दाराची कडी सुटली, काय झालं सांगा ना?
पाटील डोळे खाली केले. गणेश आता आपल्यात नाहीत. एक क्षण जो आयुष्य बदलून गेला. आईने जोरात ओरडली, नाही. ती जमिनीवर कोसळली. राहुल काही क्षण स्तब्ध उभा होता. त्याला काही समजत नव्हतं. तो फक्त पाटीलकडे पाहत होता. काय काय म्हणताय तुम्ही? पाटील म्हणाला, अपघात झाला. कामावरून येताना राहुलच्या डोळ्यात अश्रू आले. तो धावतच बाहेर गेला. पाऊस अजूनही कोसळत होता. तो आकाशाकडे पाहून ओरडला, देवा, माझ्या बाबांना परत दे. दुसऱ्या दिवशी गणेशचं शरीर गावात आणलं गेलं. सगळे लोक जमले होते. कोणी रडत होतं, कोणी कुजबुजत होतं. राहुल हळूहळू पुढे गेला. त्याने बाबाचा चेहरा पाहिला, पण त्याच्या लक्षात एक गोष्ट आली. त्यांच्या कपाळावर एक जखम होती आणि हातावर काही विचित्र खुणा होत्या. तो स्वतःशीच पुटपुटला, हा साधा अपघात नाही वाटते. लोक म्हणत होते, नशिबात असंच होतं. देवाची इच्छा होती. पण राहुलच्या मनाला ते पटत नव्हतं. तो पाटीलकडे गेला. अपघात कसा झाला? पाटील थोडा घाबरला. रस्ता ओलांडताना कोणी पाहिलं होतं का? पाटीलने नजर चुकवली. नाही, कोणी नव्हतं. त्या रात्री सगळे झोपले होते, पण राहुल जागा होता. त्याच्या डोळ्यासमोर बाबांचा चेहरा फिरत होता. ती जखम, त्या खुणा आणि पाटीलचा घाबरलेला चेहरा. तो स्वतःशीच म्हणाला, काहीतरी लपवलं जातंय. राहुल पाणी प्यायला उठला. तेवढ्यात त्याला बाहेरून आवाज आला. दोन माणसं हळू आवाजात बोलत होती, काम झालंय, आता कोणी काही करू शकत नाही. पण त्या मुलाला सांभाळा, तो जास्त प्रश्न विचारतोय. राहुलचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तो भिंतीआड लपून ऐकत होता. गणेश जास्त बोलायला लागला होता, म्हणून राहुलचा श्वास थांबला. त्या क्षणी राहुलला समजलं, हा अपघात नव्हता, हा खून होता. त्याच्या डोळ्यात भीती आणि राग दोन्ही होते. तो आकाशाकडे पाहत म्हणाला, बाबा, मी छोटा आहे, पण एक दिवस मोठा होईल आणि तुमच्या मृत्यूचं सत्य जगासमोर आणेल. एक 10 वर्षाचा मुलगा आता फक्त मुलगा राहिला नव्हता. तो बनत होता सत्याचा शोध घेणारा योद्धा. राहुलचं आयुष्य एका रात्रीत बदललं होतं. कालपर्यंत जो मुलगा वडिलांच्या कुशीत झोपायचा, आज तो रिकाम्या भिंतीकडे पाहत जागा बसायचा. घरात शांतता होती. आई कोपऱ्यात बसून रडत होती आणि राहुल, तो आता लहान मुलगा राहिला नव्हता. परिस्थितीने त्याला मोठं केलं होतं. काही दिवसांनी घरातलं धान्य संपलं. आईने भाकर अर्धी करून राहुल समोर ठेवली. तू खा, मला भूक नाही. राहुलला सगळं कळत होतं. तो भाकर आईकडे ढकलत म्हणाला, आई, मला पण भूक नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल गावाच्या चौकात गेला. तिथे काही मुलं गाड्या पुसत होती. तो थोडा वेळ त्यांना पाहत राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, मला पण काम द्याल का? एक मोठा मुलगा हसला. अरे, तुला काय येतं? राहुल शांतपणे म्हणाला, काहीच नाही, पण शिकेन. पहिल्या दिवशी त्याच्या हातात एक जुना फडका दिला गेला. तो काळजीपूर्वक गाडी पुसत होता. प्रत्येक डाग काढत होता, जणू आपल्या आयुष्यातले डाग पुसतोय. एक ग्राहक आला. त्याने राहुलकडे पाहिलं. इतका छोटा मुलगा, काम करतोस? राहुल फक्त हसला. हो, शिकतोही. पण सगळे लोक चांगले नव्हते. काही जण म्हणायचे, अरे, याचं काही होणार नाही. गाडी पुसणारा मुलगा मोठा अधिकारी बनेल. हा हा हा. त्या शब्दाने राहुलच्या मनाला वेदना व्हायच्या, पण तो काहीच बोलत नव्हता, कारण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. पण एक दिवस उत्तर देण्याची ताकद नक्की होती. सकाळी 5 वाजता उठायचा, गाड्या पुसायचा, नंतर शाळेत जायचा. शाळेत तो शांत असायचा, पण अभ्यासात खूप हुशार. शिक्षकांनी एकदा विचारलं, राहुल, तू एवढा थकलेला का दिसतोस? तो हसून म्हणाला, काही नाही सर, फक्त अभ्यास करतोय. पण त्याच्या डोळ्याखालील काळी वर्तुळं त्याची गोष्ट सांगत होती. मनात जळणारी एकच आग
रात्री सगळे झोपल्यावर राहुल अभ्यास करत बसायचा. त्याच्यासमोर बाबांचा फोटो ठेवलेला असायचा. तो फोटो पाहून तो हळू आवाजात म्हणायचा, बाबा, मी हार मानणार नाही. मी सत्य शोधणारच. रहस्य विसरलेलं नाही. कितीही काम असलं, कितीही थकवा असला, पण राहुलच्या मनातून एक गोष्ट कधीही गेली नाही. त्या रात्री ऐकलेले शब्द. गणेश जास्त बोलायला लागला होता. तो विचार करत राहायचा. बाबा काय जाणून होते? कोण त्यांना मारू शकत होतं? एक दिवस राहुल गाडी पुसत होता. तेवढ्यात एक मोठी कार थांबली. त्यातून एक सूटबूट घातलेला माणूस उतरला. त्याने राहुलकडे पाहिलं. तू रोज येथे काम करतोस? हो. शाळेत जातोस? हो. तो माणूस थोडा वेळ शांत राहिला आणि म्हणाला, मेहनत करत राहा. एक दिवस तू खूप मोठा होशील. त्या शब्दांनी राहुलच्या मनात नवीन ऊर्जा आली. जिद्दीची सुरुवात. त्या दिवसापासून राहुल बदलला. तो फक्त काम करत नव्हता, तो आपल्या भविष्याची पायाभरणी करत होता. अपमान, गरिबी, थकवा सगळ्यावर मात करत होता. एक वचन जे त्याला पुढे नेत होते. प्रत्येक रात्री तो स्वतःला एकच गोष्ट सांगायचा, मी गाडी पुसणारा मुलगा नाही, मी भविष्यात अधिकारी होणार आहे. गरिबीने त्याला थांबण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या जिद्दीसमोर ती हरत चालली होती. आता कथा खऱ्या अर्थाने रहस्य आणि सस्पेन्सच्या टप्प्यावर पोहोचली होती. दिवस जात होते. राहुल आता थोडा थोडा मोठा झाला होता. काम, अभ्यास आणि जबाबदारी हेच त्याचं आयुष्य बनलं होतं. पण एक गोष्ट अजूनही त्याच्या मनातून गेली नव्हती. त्या रात्री ऐकलेले शब्द. गणेश जास्त बोलायला लागला होता. एक साधा दिवस जो आयुष्य बदलणार होता. त्या दिवशी राहुल नेहमीप्रमाणे गाड्या पुसत होता. सूर्य डोक्यावर आला होता. घाम अंगातून वाहत होता. तेवढ्यात एक काळी मोठी कार त्याच्यासमोर येऊन थांबली. गाडीचा दरवाजा हळूच उघडला. एक मध्यमवयी माणूस खाली उतरला. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते, डोळ्यात काहीतरी लपलेलं. तो राहुलकडे एकटक पाहत होता. राहुलला अचानक काहीतरी विचित्र जाणवलं. त्या माणसाची नजर जणू त्याला ओळखत होती. तो माणूस हळू आवाजात म्हणाला, तुझं नाव राहुल आहे ना? राहुल दचकला. हो, पण तुम्हाला कसं माहीत? तो माणूस काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, तुझ्या बाबांना मी ओळखायचो. गणेश. हृदयाचे ठोके वाढले. हे ऐकताच राहुलचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. त्याच्या हातातला फडका खाली पडला. तो घाईने म्हणाला, तुम्हाला माझे बाबा माहीत होते? कसे होते ते? काय झालं होतं त्यांना? तो माणूस आजूबाजूला पाहू लागला, जणू कुणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवत होतं. तो हळू आवाजात म्हणाला, तुझे बाबा खूप प्रामाणिक होते, पण त्यांनी काहीतरी असं पाहिलं होतं जे त्यांना पाहायला नको होतं. राहुलचा श्वास अडखळला. काय पाहिलं होतं त्यांनी? तो माणूस घाबरला. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तो माणूस अचानक मागे वळून पाहतो. रस्त्यावरच्या कोपऱ्यावर एक काळा बाईक उभा होता. त्यावर दोन माणसं बसलेली. ते राहुल आणि त्या माणसाकडे बघत होते. तो माणूस घाबरून म्हणाला, मी जास्त काही सांगू शकत नाही. ते लोक अजूनही आहेत. तो पटकन आपल्या खिशातून एक जुना कागद काढतो आणि राहुलच्या हातात देतो. हे ठेव, यात काहीतरी आहे, पण सांभाळून, कुणालाही दाखवू नकोस. तेवढ्यात त्या माणसाने घाईघाईने गाडीत बसून गाडी सुरू केली आणि काही सेकंदात तो निघून गेला. राहुल स्तब्ध उभा होता. त्याच्या हातात तो कागद आणि मनात हजारो प्रश्न. राहुलने आजूबाजूला पाहिलं. ते बाईकवरची माणसं अजूनही तिथेच होती. त्याची नजर राहुलवर होती. राहुलला कळलं, हे फक्त योगायोग नाही, कोणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवत आहे. तो घरी पोहोचला. दरवाजा बंद केला. आई झोपली होती. राहुलने हळूच तो कागद उघडला. त्यावर काही शब्द लिहिलेले होते. फॅक्टरी
17 नंबर रात्री आणि खोली एक नाव अर्धवट मिटलेलं पण दिसत होतं. कंपनी. राहुलचा निर्णय झाला. राहुलच्या डोळ्यात चमक आली. भीती होती पण त्याहूनही मोठी जिद्द होती. तो स्वतःशीच म्हणाला, हेच आहे ते बाबांच्या मृत्यूचं रहस्य. आता मी थांबणार नाही. राहुल खिडकीतून बाहेर पाहतो. रस्त्यावर अंधार होता पण त्याला एक सावली दिसते. कुणीतरी त्याच्या घराकडे पाहत उभं होतं. राहुलला आता कळलं होतं तो एका मोठ्या खेळात अडकला आहे जिथे प्रत्येक पाऊल जीवावर बेतू शकतं. चला. रात्र गडद झाली होती. गाव झोपलं होतं. रस्ते रिकामे होते आणि हवेत एक विचित्र शांतता होती. पण राहुलच्या मनात वादळ चालू होतं. हातात तो कागद, डोक्यात एक विचार. फॅक्टरी 17 नंबर. राहुल हळूच घराबाहेर पडला. आई झोपली होती. त्याने मागे वळून घराकडे पाहिलं. मी परत येईन, हळू आवाजात. थोड्या वेळात तो त्या जुन्या फॅक्टरी समोर उभा होता. मोठं लोखंडी गेट, गंजलेली भिंत आणि आत पूर्ण अंधार. फॅक्टरीवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं 17. वारा जोरात वाहत होता. गेट किरकिरत होतं. राहुलच्या पायांनी थरथरायला सुरुवात केली. मी आत जावं का? पण त्याच्या डोळ्यासमोर बाबांचा चेहरा आला आणि त्याने ठरवलं, मी मागे हटणार नाही. तो हळूच गेट उघडतो. आत पूर्ण काळोख. त्याने मोबाईलचा छोटासा प्रकाश चालू केला. भिंतीवर सावल्या हलत होत्या. जमिनीवर धूळ आणि कुठेतरी पाण्याचे थेंब पडण्याचे आवाज. टप टप टप. राहुल आत चालत होता. तेवढ्यात त्याचा पाय एका वस्तूला लागला. तो खाली वाकून पाहतो. एक जुनी हेल्मेट आणि बाजूला रक्ताचे डाग. त्याचे हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. हे अपघाताचं नाही वाटतं. फॅक्टरीच्या आत एका कोपऱ्यात एक दरवाजा दिसला. तो अर्धवट उघडा होता. राहुल हळूच आत गेला. त्या खोलीत काही फाईल्स, काही मशीन आणि भिंतीवर मोठा नकाशा होता. राहुलने एक फाईल उघडली. त्यात काही कागद होते आणि त्यावर लिहिलं होतं बेकायदेशीर व्यवहार, खोटी कागदपत्र, मोठे अधिकारी सहभागी. त्याच्या हातात थरथर झाली. मोठा खुलासा झाला आणि मग त्याला एक फोटो दिसला. त्या फोटोमध्ये त्याचे बाबा गणेश उभे होते. त्याच्या बाजूला काही मोठे लोक. राहुलचा श्वास थांबला. बाबा हे सगळं जाणून होते. अचानक आवाज. तेवढ्यात बाहेरून पावलांचा आवाज आला. टप टप टप. राहुल दचकला. त्याने पटकन लाईट बंद केला आणि एका मशीनच्या मागे लपला. 2 माणसं आत आली. त्यापैकी एक म्हणाला, कुणीतरी इथं आलं होतं. दुसरा म्हणाला, तो मुलगा असू शकतो राहुल. राहुलच्या कपाळावर घाम आला. त्यांना माझं नाव माहीत आहे. ते माणसं जवळ येत होती. फक्त काही पावलं अंतर. राहुलने डोळे बंद केले. देवा, मला वाचव. एक धाडसी निर्णय घेतला. अचानक राहुलने एक दगड उचलला, दुसऱ्या बाजूला फेकला. दोन्ही माणसं त्या आवाजाकडे धावली आणि राहुलला संधी मिळाली. तो धावतच बाहेर पडला. फॅक्टरीतून बाहेर रस्त्यावर. श्वास जोरात चालू होता. सत्य आता जवळ आहे. राहुल थांबला. त्याच्या हातात ती फाईल होती. आता त्याच्याकडे पुरावा होता. पण धोका अजूनही संपला नव्हता. राहुलने सत्याचा दरवाजा उघडला होता. पण आता तो स्वतःच लक्ष बनला होता. रात्र अजूनही काळी होती. राहुल धावत होता. श्वास जोरात चालू होता. हातात ती फाईल घट्ट पकडलेली. मी वाचलो, पण किती वेळासाठी? अचानक मागून आवाज आला, थांब राहुल. राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. तो मागे वळून पाहतो. तेच 2 माणसं त्याच्या मागे धावत होती. राहुल वेगाने पळत होता. रस्ता अंधारात हरवला होता. एकीकडे झाडं, दुसरीकडे खोल खड्डे. त्याचा पाय घसरला.
तो जोरात खाली पडला. हातातून फाईल थोडी दूर फेकली गेली. ते दोघे जवळ येत होते. एकाने ओरडून म्हटलं, फाईल घे आणि याला संपव. राहुलच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. इथंच सगळं संपणार का? तेवढ्यात एक जोरदार आवाज झाला, थांबा. एक टॉर्चचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला. तो होता तोच माणूस ज्याने राहुलला कागद दिला होता. तो माणूस पुढे आला. मी सांगितलं होतं, मुलाला हात लावू नका. एक गुंड हसत म्हणाला, तू जास्त शहाणा बनतोस, आता तूही जाशील. त्या माणसाने अचानक एकाला ढकललं. दुसऱ्याशी झटापट सुरू झाली. राहुल घाबरून बघत होता. त्या गोंधळात तो माणूस राहुलकडे ओरडला, पळ इथून आणि लक्षात ठेव, तुझे बाबा खूप मोठे सत्य उघड करणार होते. हे सगळं वरपर्यंत जोडलेलं आहे. मोठे लोक आहेत यात. राहुलचा निर्णय झाला. राहुलने फाईल उचलली. डोळ्यात अश्रू, राग दोन्ही होते. मी पळणार नाही, मी लढणार आहे. पण त्या माणसाने जोरात ओरडलं, जगायचं असेल तर आधी मजबूत हो. एक कठीण पळ, पण योग्य. राहुलने शेवटी धाव घेतली. तो अंधारात गायब झाला, जो विसरता येणार नाही. काही वेळाने सगळं शांत झालं. राहुल दूर उभा राहून मागे पाहत होता. तो माणूस जमिनीवर पडलेला होता, जखमी, पण त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. राहुलच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कोण होता तो आणि माझ्यासाठी का लढला? त्या रात्रीनंतर राहुलने एक निर्णय घेतला, मी आता फक्त सत्य शोधणार नाही. मी इतका मोठा होणार की कुणीही मला थांबवू शकणार नाही. तो गाव सोडतो, शहरात जातो, अभ्यास करतो, दिवस रात्र मेहनत करतो. गाडी पुसणारा मुलगा आता बनत होता अभियंता. एक झलक भविष्याची. काही वर्षांनी एका मोठ्या ऑफिसमध्ये एक अधिकारी खुर्चीत बसलेला. त्याच्या टेबलावर एक फोटो, त्याचे बाबा. तो हळू आवाजात म्हणतो, बाबा आता मी तयार आहे. एक मुलगा जो कधीही गाड्या पुसायचा, तो आता बनला होता एक शक्तिशाली अधिकारी. पण खरी लढाई अजून बाकी होती. आता आपण कथेच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. इथे सत्य पूर्णपणे उघड होणार आहे. न्याय मिळणार. काही वर्ष लोटली होती. तोच राहुल जो कधी गाड्या पुसायचा, आज एका मोठ्या ऑफिसमध्ये बसला होता. छातीवर बिल्ला, डोळ्यात आत्मविश्वास. तो आता एक मोठा सरकारी अधिकारी झाला होता. पण वेळ बदलला होता. परिस्थिती बदलली होती. पण एक गोष्ट अजूनही तशीच होती, वडिलाच्या मृत्यूचे रहस्य. त्याच्या टेबलावर एक जुनी फाईल होती. तीच फाईल जी त्याने त्या रात्री फॅक्टरीतून आणली होती. राहुलने ठरवलं, आता वेळ आली आहे. त्याने ती केस पुन्हा उघडली, पुरावे तपासले, जुने रेकॉर्ड काढले, नवीन तपास सुरू केला. तपास करताना त्याला कळलं, ती फॅक्टरी फक्त नावालाच होती. 8 बेकायदेशीर व्यवहार चालत होते आणि त्यात मोठे अधिकारी, राजकीय लोक सामील होते. सर्वात मोठा धक्का, एका फाईलमध्ये एक नाव होतं. ते नाव पाहून राहुल थबकला. तो होता गावचा पाटील. तोच माणूस ज्याने त्या रात्री अपघात सांगितला होता. राहुलच्या डोळ्यात राग उसळला. ज्यावर विश्वास ठेवला तोच दोषी निघाला. त्याला आता सगळं कळत होतं. पाटील त्या गटात सामील होता आणि त्यानेच सगळं लपवलं होतं. राहुलने लगेच कारवाई केली. छापे टाकले गेले. फॅक्टरी सील केली गेली. दोषींना अटक झाली. पाटीललाही अटक करताना तो म्हणाला, राहुल तू मोठी चूक करतोयस. तुला याची किंमत मोजावी लागेल. राहुल शांतपणे म्हणाला, मी किंमत आधीच मोजली आहे. माझ्या वडिलाच्या रूपात. केस कोर्टात गेली. पुरावे सादर झाले. साक्षीदार पुढे आले आणि शेवटी सत्य जिंकलं. दोषींना शिक्षा झाली. राहुल गावात परत आला. सगळं गाव त्याच्याकडे अभिमानाने पाहत होतं.
तो आपल्या वडिलांच्या समाधीपाशी गेला, हळूच बसला. त्याने हात जोडले आणि म्हणाला, बाबा, उशीर झाला पण न्याय मिळाला. तुम्ही जे सत्यासाठी उभे राहिलात ते मी पूर्ण केलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते होते अभिमानाचे, समाधानाचे. आई मागून आली. तिने राहुलच्या डोक्यावर हात ठेवला. आज तुझ्या बाबांचा आत्मा शांत झाला असेल. एक 10 वर्षाचा मुलगा ज्याने वडिलांना गमावलं, गरिबीशी लढला, अपमान सहन केला, तोच मुलगा अभियंता झाला, अधिकारी झाला आणि सत्यासाठी लढला. परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही, तुमची जिद्द ठरवते. एका 10 वर्षाचा मुलगा ज्याने वडिलांना गमावलं, ज्यांनी गाड्या पुसत आयुष्य जगलं. लोक म्हणाले तुझ्यापासून काही होणार नाही, पण त्यांनी हार मानली नाही. तोच मुलगा एक दिवस अधिकारी बनला आणि वडिलांच्या मृत्यूचं सत्य जगासमोर आणलं. लक्षात ठेवा, गरिबी तुमचं भविष्य ठरवत नाही, तुमची जिद्द ठरवते. जर तुम्ही कधीही हार मानायचा विचार करत असाल तर ही कथा आठवा आणि पुन्हा उभे राहा. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून ठेवतं तिथं सगळं संपल्यासारखं वाटतं, पण खरं पाहिलं तर तो शेवट नसतो, ती असते एक नवीन सुरुवातीची चाहूल. एक 10 वर्षाचा मुलगा त्याने आपल्या डोळ्यासमोर वडिलांना गमावलं. गरिबी, अपमान, एकटेपणा आणि मनात एक जळतं रहस्य. पण तो थांबला नाही, तो तुटला नाही. त्याने परिस्थितीला दोष दिला नाही, तर स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला. तो गाड्या पुसत होता, पण त्याच्या स्वप्नांना धूळ लागू दिली नाही. तो रडत होता, पण त्याच्या जिद्दीला कमकुवत होऊ दिलं नाही. आणि म्हणूनच एक दिवस तोच मुलगा उभा राहिला, अभियंता म्हणून, एक अधिकारी म्हणून, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्यासाठी लढणारा एक योद्धा म्हणून. त्याने बदला घेतला नाही, त्याने न्याय मिळवला, त्याने राग जपला नाही, त्याने सत्य जपलं. जर तुमच्याकडे काहीच नसेल तर तुमच्याकडे एक गोष्ट असते, जिद्द. आणि जर जिद्द असेल तर जगात काहीही अशक्य नाही. कधीही हार मानू नका, कारण तुमची आजची परिस्थिती उद्याच्या यशाची सुरुवात असू शकते. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया अशा नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.